इंडोनेशियातील एका छोट्याशा गावातील 11 वर्षाच्या मुलाने असा डान्स केला की साऱ्या जगाला त्याच्या डान्सचं वेड लागलं आहे। अक्षरशः भारतात सुद्धा त्याचा डान्स बघून मिलियनमध्ये रील्स बनल्या आणि तुम्ही पण ते इंस्टाग्रामवर बघितलंच असेल। कोण आहे हा मुलगा जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि त्याचा डान्स पण तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला पण लाईक नक्की करा। पारंपरिक पाकू जलूर महोत्सवादरम्यान रायन अरकांठिका नावाच्या या मुलाने स्थानिक महोत्सवादरम्यान एका लांब वेगवान बोटीच्या समोरील टोकावर उभा राहून अगदी स्वॅग दाखवत केलेल्या त्याच्या उत्साहपूर्ण डान्सने जगाचे लक्ष वेधले आहे। त्याने इतका अप्रतिम डान्स केला की लोक फक्त बघतच राहिले। नेटकऱ्यांना त्याचा डान्स इतका आवडला की लोक त्याचे चाहते झाले आहे। अनेकांनी त्याच्याप्रमाणे डान्स करत व्हिडिओ पोस्ट केले पण कोणालाही त्याच्यासारखा डान्स जमला नाही। त्याचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। ठिका हा रियाव येथील पारंपरिक पाकू जलूर महोत्सवाचा भाग होता, जिथे तो शर्यत उतरलेल्या नावेच्या टोकावर उभे राहून आत्मविश्वासाने नाचत होता। रायनने पारंपरिक तेलुगू बेलंगा पोशाख आणि रयज मिलाव हेडक्लॉथ परिधान केले होते आणि डोळ्यांवर काळा गॉगल चढवला होता। तो बोटीच्या पुढच्या भागात उभा होता, जिथे संतुलन राखून उभे राहणे अगदी कठीण असते, पण रायन तिथे अचूकपणे संतुलन राखून उभा होता आणि नाचत देखील होता। त्याच्या या डान्सने सर्वांचे मन जिंकले। त्याच्या चेहऱ्यावर कोणताही हावभाव दिसत नव्हता। तो दोन्ही हात हवेत उडवत नंतर त्याचे हात गोलाकार हालचालीत फिरवतो, जे एखाद्या व्यावसायिक नर्तकालाही आश्चर्यचकित करू शकते। डान्स कितीही सोपा वाटत असला तरी त्याने ज्या पद्धतीने तो सादर केला आहे त्यामध्ये त्याची स्वतःची शैली दिसून येते।